जे कोणी खाईल भोगीची भाजी त्याला मिळेल उत्तम आरोग्य, असे आपली वडीलधाऱ्यांचे सगळ्यांचे संस्कार. आणि हो, खरंच हेल्दी अशी भाजी भोगीची. तर चला आपण आज बनवूया मस्त अशी भोगीची भाजी. सर्वप्रथम सगळ्या काही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ॲपल बोरसुद्धा मी टाकलेलं आहे, कारण ते सुद्धा या हंगामात मिळतं. तर टोमॅटो, गाजर, बटाटा, वाटाणा, पावटा, मेथीची भाजी, त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे गाजर, थोडंसं बीट आणि कांदा, टोमॅटो वगैरे कट करून घेतलेले आहे. वांगे देखील कट करून घेतलेले आहे. तुमच्याकडे जेवढे अवेलेबल भाज्या आहेत तेवढ्या तुम्ही कट करून घेऊ शकतात. तर घेतलेली मी कढईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल, जिरे आणि वाटाणा पावटा सगळ्यात आधी परतून घ्यायचा आहे, कारण तो शिजण्यास थोडासा टाईम जातो. तर अशा पद्धतीने मी सगळं काही परतून घेतलेलं आहे छान प्रकारे. मस्तपैकी बटाटा वगैरे घ्यायचा, गाजर, सगळ्या काही जेवढ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तेवढ्या आलटून पालटून मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे अगदी छान पद्धतीने सहज शिजतात. 5 ते 6 मिनटाच्या आत. फक्त भाज्या कट करताना थोड्याशा बारीक कट करायच्या, म्हणजे 5 ते 10 मिनटामध्ये शिजतात. तर बघू शकतात सगळ्या काही भाज्या मी एकामागोम एक टाकलेल्या आहे. बीट वगैरे सगळं काही टाकलेलं आहे. बीटमुळे कलर छान येतो आणि एकदम हेल्दी भाजी होते. फक्त एक लक्षात ठेवायचं की वांगं सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, कारण वांगं थोडं वाफळतं. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळ्या काही भाज्या परतून झाल्याच्या नंतर त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण. 5 मिनटाच्या आत भाजी एकदम रेडी शिजून होते. तर आपल्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यात जेवढे काही मसाले आहे, जेवढे तुम्हाला आवडतात तेवढे काही ॲड करायचे. मी थोडासा मॅगीचा मसाला देखील ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये. नंतर टाकलेली आहे थोडीशी मेथीची भाजी आणि तिळकूट आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट. भाजलेले शेंगदाणे आणि थोडेसे तीळ पण भाजून घेतलेले, त्याचा कूट केलेला आहे आणि तो टाकलेला आहे. तर रेडी आहे आपली भोगीची भाजी. खूप छान पद्धतीने होणारी हेल्दी अशी भोगीची भाजी. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर दिवशी केलेली जाणारी ही भोगीच्या दिवशीची भाजी म्हणजे मिक्स भाजी. मार्केटमध्ये आपल्याला सर्व भाज्या अवेलेबल असतात. तर ह्या हंगामात या जेवढ्या भाज्या येतात त्या भाज्या आपण करतो आणि अशा प्रकारची भोगीची भाजी बनवतो. त्याच्यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि खूप छान पद्धतीने होतं. तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच एका रेसिपीमध्ये. तर तुम्हाला आजची माझी भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.